यानंतर आपण बघणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात। मुंबईतल्या एका लहानगीला कोरोनाची लागण झाली आहे। कोरोनाची लागण झालेली 3 वर्षांची ही लहानगी राज्यातली सगळ्यात लहान कोरोना रुग्ण असल्याची माहिती मिळते आहे। तिच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण होती। तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। पुण्यात आता जीवनावश्यक वस्तू आणि मेडिकल वगळता सगळी दुकानं पुढची 3 दिवस बंद राहणार आहेत। पुणे व्यापारी महासंघाने हा निर्णय घेतलाय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी महासंघाने हा निर्णय घेतला। कोरोनाग्रस्त रुग्णांचा खर्च सरकार उचलणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली। ते पत्रकार परिषदेत बोलत होते। प्रत्येक गोष्टीला कायदा करणं योग्य नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं। पुढचे 15 ते 20 दिवस महत्त्वाचे असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। कोरोना हे जागतिक संकट आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातल्या शाळा महाविद्यालय बंद करण्यात आली आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबतची घोषणा केली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हे निर्णय घेण्यात आलेत। सध्याचे बंदीचे सगळे निर्णय हे लोकहितासाठी असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले। सध्या राज्यातले मॉल्स बंद असल्याचं त्यांनी सांगितलंय। हा निर्णय सुद्धा लोकहितासाठीच घेतल्याचं त्यांनी सांगितलंय। सर्व धर्मियांनी प्रार्थनास्थळं बंद करावीत असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले। तसंच ग्रामीण भागातल्या जत्रा, धार्मिक यात्रा, लग्न समारंभ आणि राजकीय कार्यक्रमांना पायबंद घातला पाहिजे असंही मुख्यमंत्री म्हणाले। राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या आता 39 वर गेली आहे। आरोग्यमंत्री डॉक्टर राजेश टोपे माध्यमांशी बोलत होते। कोरोनाबाबत सरकारकडून विविध पावलं उचलण्यात येत आहेत। या अंतर्गत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत। राज्यातल्या शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे। स्पर्धा परीक्षा आणि विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलंय। तर आगामी येणाऱ्या निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्यात येणार असल्याचे संकेत सुद्धा राजेश टोपे यांनी दिलेत। काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली। माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली। ज्यांना 100% घरी क्वारंटाईनच्या सूचना आहेत त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारावा, जेणेकरून समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्याची ओळख पटेल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय। पुण्यामध्ये जमावबंदी लागू केली जाईल, मात्र संचारबंदी असणार नाही असं विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी म्हटलंय। शहरातली वर्दळ कमी राहावी हा प्रयत्न असल्यानं नागरिकांनी पॅनिक होऊ नये असं आवाहन सुद्धा म्हैसेकर यांनी केलंय। कोरोनाच्या धास्तीमुळे अनेक नागरिक मुंबईतल्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गर्दी करतायत। एका महिलेनं कस्तुरबा हॉस्पिटलवर अस्वच्छतेचा आरोप करत सोशल मीडियावर फोटो सुद्धा अपलोड केलेत। तर मुंबईच्या 7 हिल हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन कॅम्प तयार करण्यात आलाय। विदेशातून आलेल्या 3 फ्लाईट्समधल्या प्रवाशांना थेट हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं। त्यात फ्रान्स, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमधल्या 264 प्रवाशांचा समावेश होता। उच्च आणि तंत्रशिक्षण विभागात येणाऱ्या शिक्षण संस्था त्यांच्या सगळ्या परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे। यासंबंधीचे आदेश सगळ्या विद्यापीठांना देण्यात आले आहेत। मुंबईकरांनी काळजी घ्यावी, पण उगाचच अफवांमुळे घाबरून जाऊ नये असं आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलंय। मुंबईचं सिद्धिविनायक मंदिर पुढचे काही दिवस बंद राहणार आहे। कोरोनाच्या धर्तीवर सिद्धिविनायक मंदिरानं हा मोठा निर्णय घेतलाय। तर मुंबईतलं प्रसिद्ध मुंबादेवी मंदिरही मंगळवारपासून बंद राहणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। जेजुरीचं मंदिरही मंगळवारपासून बंद असणार आहे। कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात येतं, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून समितीनं अन्नछत्रातलं प्रसाद वाटप बंद करण्याचा निर्णय घेतलाय। भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रसादाची पॅकेट्स वाटप करण्यात येणार असल्याचं मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितलंय। साई संस्थांकडून भाविकांना शिर्डीत न येण्याचं आवाहन करण्यात आलंय। रामनवमी उत्सवाला शेकडो पालख्या शिर्डीत येतात। यावेळी भाविकांची गर्दी असते आणि या परिस्थितीत गर्दी न होणं हे महत्त्वाचं आहे, म्हणून पायी पालख्या न आणण्याचं आवाहन विविध साई पालखी मंडळांना करण्यात आलंय। शेगावच्या गजानन महाराज मंदिर प्रशासनानं 2 एप्रिलला आयोजित केलेला रामनवमी उत्सव रद्द केलाय। मात्र या काळात विदर्भाची पंढरी श्री संत गजानन महाराजांचं मंदिर 20 मार्च ते 31 मार्चपर्यंत बंद राहणार असल्याचं सुद्धा
संस्थान प्रशासनाच्या नावानं सोशल मीडियावर फिरणारा मेसेज खोटा असल्याचं समोर आलंय। श्रींचं मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी नेहमीप्रमाणे खुलं राहणार आहे असं सांगण्यात आलंय। कोल्हापूर जिल्ह्यातल्या नृसिंहवाडीचं मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आलंय। नृसिंहवाडीमध्ये दत्त मंदिर बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। कोरोना व्हायरसमुळे हा निर्णय घेण्यात आलाय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळं सुद्धा बंद करण्यात येत आहेत, त्यामुळे पर्यटकांसाठी आंबोली बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सिंधुदुर्ग वन विभागाने या प्रकरणी आदेश दिलेत। हिरण्यकेशी आंबोली धबधबा पॉइंट बंद करण्यात आलाय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झालाय। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी हिंगोली जिल्ह्यात हा कायदा लागू करण्याचे आदेश दिले। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांनी घरी जाण्यासाठी एसटी स्थानकावर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। अकोल्यातल्या मध्यवर्ती बस स्थानकावर विद्यार्थ्यांची एकच गर्दी झाली होती। अकोल्यात, बुलढाणा, वाशिम आदी जिल्ह्यातले विद्यार्थी मोठ्या संख्येनं शिक्षणासाठी येतात। अमरावतीमधल्या शाळा महाविद्यालय परिसरांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतो। दुसरीकडे एसटी स्थानकावर सुद्धा गर्दी पाहायला मिळते। कोरोना व्हायरसमुळे अमरावतीत हे चित्र पाहायला मिळते। राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यानं राज्यातल्या सगळ्या महानगरपालिका क्षेत्रातली शासकीय, खासगी महाविद्यालय, शाळांना तसंच शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले। अकोल्यात या आदेशाची अंमलबजावणी करत काल सकाळपासूनच शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली। कोकणातल्या गुहागर, संगमेश्वर, चिपळूणच्या अनेक भागात सर्व शाळा आणि महाविद्यालये सुरू असल्याचं पाहायला मिळालं। शासकीय परिपत्रकात नगर परिषद आणि महानगरपालिका क्षेत्रातल्या शाळा बंद ठेवण्याचं म्हटलंय। त्यामुळे ग्रामीण भागातल्या शाळा महाविद्यालये काल सुरू ठेवण्यात आली होती असं शिक्षकांकडून सांगण्यात आलं। लातूरमध्ये सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना शाळेत बोलवून सुट्टी असल्याची माहिती दिली। यावेळी या लहान मुलीनं विद्यार्थ्यांना मास्क देऊन आपला वाढदिवस साजरा केला। एरवी चॉकलेट देऊन विद्यार्थी शाळेत वाढदिवस साजरा करतात, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून या चिमुकलीनं मास्कचं वाटप केलं। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधलं शिंदे आणि शेलार कुटुंबियांनी लग्न समारंभ अगदी मोजक्या पाहुण्यांमध्ये करण्याचं ठरवलं। 3000 पाहुण्यांना लग्नाचं निमंत्रण देण्यात आलं होतं, पण प्रशासनाच्या निर्णयानंतर कुटुंबियांनी अगदी मोजक्या पाहुण्यांमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला। अत्यावश्यक सेवा वगळता नांदेडमध्ये गर्दीची सगळी ठिकाणं बंद आहेत। कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी गर्दी होणारी सगळी ठिकाणं बंद करण्यात आली आहेत। शाळा, खासगी कोचिंग क्लासेसला सुद्धा सुट्टी देण्यात आली आहे। त्यामुळे शाळा महाविद्यालय परिसरात शुकशुकाट जाणवतोय। डीमार्ट सारख्या मोठ्या ठिकाणी केवळ किराणा मालाची विक्री केली जाते। महाबळेश्वरमध्ये गेल्या 10 दिवसांपासून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे। कोरोना व्हायरसची धास्ती घेतलेल्या पर्यटकांनी महाबळेश्वरकडे पाठ फिरवली आहे, त्यामुळे स्थानिक व्यवसायांना याचा फटका बसलाय। अहमदनगर जिल्ह्यातल्या हिवरे बाजार गावानंही पर्यटकांनी गावाला भेट देऊ नये असं आवाहन केलंय। 2 दिवसांपूर्वीच ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आणि त्याची माहिती आदर्श ग्राम हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी दिली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातल्या लहान मोठ्या तब्बल 432 फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत। गेल्या 2 दिवसात 22 लाखाचं नुकसान एसटी महामंडळाचं झालंय। शिवशाही बसच्या फेऱ्या अर्ध्या तासांवरून 1 तासावर करण्यात आल्यात। प्रवासी संख्या कमी झाल्यानं हा निर्णय एसटी महामंडळानं घेतलाय। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेत कोंबड्यांची पिल्लं पुरल्याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली। त्या पोल्ट्री फार्मवर 21,000 नाही तर फक्त 16,000च कोंबड्यांची पिल्लं होती। त्यापैकी 8,000 पुरली गेली होती आणि 4,000 पिल्ले जिवंत सापडलेत। म्हणजेच पोल्ट्री फार्म चालकाचं 21,000 कोंबड्या पुरल्याचं पितळ पोलिसांच्या चौकशीत उघड झालंय। पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना बाधितांना कोणताही त्रास होऊ नये, त्याचबरोबर त्यांनी पूर्ण उपचार घेतल्याशिवाय नागरिकांमध्ये मिसळू नये यासाठी रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कॅरम असोसिएशननं सर्व राज्यस्तरीय स्पर्धा स्थगित केल्यात। राज्यातली स्थिती आटोक्यात आल्यानंतर आणि शासनाची अनुमती मिळाल्यानंतरच आपल्या स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय राज्य संघटनेनं घेतलाय। गो कोरोनाची घोषणा सर्वात आधी मी दिली होती, तेव्हा माझी अनेकांनी टिंगल केली, पण आता ही काळाची गरज असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलंय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण आपले अनेक कार्यक्रमही रद्द केल्याचं त्यांनी सांगितलं। आपल्याला राज ठाकरेंना भेटायचं आहे म्हणून हट्ट करणाऱ्या चिमुकलीची अखेर राज ठाकरेंनी भेट घेतली। चिमुकलीचा हट्ट करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यानंतर राज ठाकरेंनी हिला भेटीसाठी निमंत्रण पाठवलं। कृष्णकुंजवर राज ठाकरेंनी तिला भेटवस्तू सुद्धा दिली।
आपण सुपरफास्ट महाराष्ट्रामध्ये बघतोय देशभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी. कोरोनाबद्दलच्या सगळ्या बातम्या आहेत. कोरोनामुळे देशभरात हाहाकार माजलाय. त्यामुळे महत्त्वाच्या शहरांमध्ये जवळपास लॉकडाऊन सुरू झाले. राजधानी नवी दिल्लीत सगळ्या शाळा आणि महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दिल्लीतली सगळी चित्रपटगृह सुद्धा बंद आहेत. महत्त्वाचे कार्यक्रमही रद्द केले जावेत असा आदेश जारी करण्यात आलाय. केरळमध्ये सुद्धा सगळं ठप्प झालंय. शाळा आणि महाविद्यालयांना 31 मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. केरळ विधानसभा सुद्धा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कर्नाटकामध्ये मॉल्स, चित्रपटगृह, पब्स आठवड्याभरासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. कर्नाटकमधली सगळ्या विद्यापीठांचं कामकाज एका आठवड्यासाठी बंद ठेवण्यात आलंय. स्पर्धा, नियोजित सामने, सभा किंवा परिषदा पुढे ढकलाव्यात असं सांगण्यात आलंय. इतकंच नाही तर लग्न समारंभाच्या तारखा सुद्धा बदलण्यासंदर्भात सूचना जारी करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात एकीकडे राजकीय घडामोडी घडतायत तर दुसरीकडे कोरोनानं राज्याला चिंतेत टाकलंय. मध्य प्रदेशमध्ये पुढच्या सूचना मिळेपर्यंत सरकारी शाळा बंद ठेवण्याबाबतची नोटीस काढण्यात आली आहे. बिहारमध्ये शाळा, महाविद्यालय आणि खासगी कोचिंग सेंटर सुद्धा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याबाबत सूचना जारी करण्यात आल्या. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ओडिशाची विधानसभा 29 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. ओडिशामधल्या सगळ्या शाळा आणि महाविद्यालय तसंच सिनेमागृह 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. कोरोनामुळे उत्तर प्रदेशातल्या शाळा, महाविद्यालय 21 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. राज्यातले मॉल्स सुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर कोरोनाच्या सावटामुळे गोव्यातल्या शाळा आणि महाविद्यालये सुद्धा 31 मार्चपर्यंत बंद असणार आहेत आणि पर्यटनाच्या तसंच इतरही सार्वजनिक जागा बंद करण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगाल सरकारनं सुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून 31 मार्चपर्यंत राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कोरोनामुळे उत्तराखंडात पर्यटनावर परिणाम झाला आणि खबरदारीचे उपाय म्हणून उत्तराखंडमधल्या शाळा आणि महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. आणि त्यानंतर काय निर्णय घ्यायचा आहे 30 किंवा 31 मार्चला ठरवलं जाणार आहे. राजस्थानमध्ये राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांबरोबरच सार्वजनिक स्थळं तसंच सगळी महत्त्वाची पर्यटन ठिकाणं ही 30 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. देशभरात कोरोनाचं आव्हान परतवून लावण्यासाठी सरकार खबरदारी घेत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतानं खबरदारीचा उपाय म्हणून भारत नेपाळ दरम्यान चालणारी बस सेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. याचा फटका अनेक प्रवाशांना बसतोय. मुंबईतली बातमी. मुंबईतल्या अभ्युदय नगरमधल्या समाज कल्याण केंद्र खासगी ठेकेदाराला चालवायला दिल्यानं त्याविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले. सामान्य नागरिकांना परवडणार नसल्यानं नागरिक आक्रमक झालेत. हे केंद्र इथल्या रहिवाशांना चालवायला देण्यात यावं अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे रहिवाशांनी केली आहे. कोपरगाव तालुक्यात शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुरेश गिरे पाटील यांची निर्घृण हत्या करण्यात आली. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि या प्रकरणी 7 जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणातल्या फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. नांदेडमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यानं तरुणीचा विनयभंग केलाय. नितीन केंद्रे असं या भाग्यनगर पोलीस ठाण्यातल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. नांदेड विद्यापीठाच्या परिसरात जाऊन या पोलिसानं तरुणीचा रस्ता अडवला आणि इतकंच नाही तर या पोलिसानं या मुलीला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीची गळा दाबून हत्या करणाऱ्या पतीला उल्हासनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. झारखंडमध्ये 9 मार्चला ही हत्या झाली होती. या घटनेनंतर आरोपीला उल्हासनगरमधून बेड्या ठोकण्यात आल्या. अकोल्यातल्या हिवरखेड इथल्या शेती साहित्याच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये शेतीविषयक साहित्याचं मोठं नुकसान झालंय. या आगीत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. भरधाव ट्रकची धडक बसल्यानं एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झालाय. जालन्यामधल्या सुभाष चौकात हा अपघात घडलाय. कन्हैयालाल गारे असे या मृत व्यक्तीचं नाव आहे. अपघातानंतर आरोपी ट्रक ड्रायव्हर घटनास्थळावरून फरार झालाय. वर्ध्याच्या न्यायालयाच्या नवीन इमारतीतल्या शौचालयात कर्मचाऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. 2 दिवसांची सुट्टीनंतर न्यायालय उघडलं तेव्हा दुर्गंधी पसरल्यानं ही घटना उघडकीला आली. उमेश खोकले असे या मृताचं नाव आहे. सेवाग्राममधल्या न्यायालयात वरिष्ठ लिपिक पदावर ते कार्यरत होते. आणि यानंतर सुपरफास्ट महाराष्ट्रामध्ये आपण इथेच थांबतोय. पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.